अगं अनुप्रिया, आज सुद्धा तू सगळ्यांच्या आधी आलीस? हो मॅम, ते घरची कामं ना लवकर आटपले म्हणून आले. काय ग, आज खूप खुश दिसतेस. काय कारण काय? मॅम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, काहीतरी शेअर करायचं. म्हणजे माहित नाही तुम्हाला आवडेल की नाही. अगं सांगून तर बघ. मॅम, तुम्हाला तर माहितीच आहे सगळं. गेले काही दिवस आमच्या घरात जे काही चाललं होतं त्या सगळ्याची कल्पना मी तुम्हाला दिली होती. आधी रेवतीचा साखरपुडा मोडला, तो मुलगा पैसे घेऊन फरार झाला, आमचा ऍक्सिडेंट झाला, हे हॉस्पिटलमध्ये होते, सिरियस होते. ते तेलंगला आम्हाला पैसे द्यायचे होते, त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं होतं, आठवतंय ना मॅम. त्यानंतर प्रथमची अटक. त्या सगळ्यातून सावरत असताना माझ्या कुटुंबावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस झाली. आम्ही सगळे खूप खचून गेलो होतो मॅम. पण आता सगळं संपलंय मॅम. माझी माणसं पुन्हा एकदा हसतायत, एक पॉझिटिव्ह वातावरण आहे, सगळे खूप खुश आहेत मॅम. सगळ्यांच्या मनातल्या इच्छा, स्वप्न सगळी पूर्ण होत आहेत आणि त्यांना बघून मला खूप छान वाटतंय. तुम्हाला माहिती आहे मॅम, माझे घरचे खुश तर मी खुश. अनुप्रिया, मलाही तुला असं आनंदात बघून खूप छान वाटतंय ग. रिअली आय एम सो हॅपी फॉर यू. असं होतं कधी कधी आपल्या आयुष्यात, अशी एक बॅड फेज येते, पण ती तेवढ्या पुरतीच, नंतर ती जाते सुद्धा आणि मग सगळं व्यवस्थित होतं. नाही मॅम, हे सगळं जे अचानक झालंय ना, ते फक्त आणि फक्त दत्तोबाबांमुळे झालंय. एक मिनिट, कुणामुळे? दत्तोबा. मॅम, मला तुम्हाला सगळं नीट सांगायचंय. मला माहिती की तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही, म्हणून थांब. मॅम, मी काय बोलते ना ते नीट ऐका. दत्तोबाबा हे खूप मोठे सिद्ध पुरुष आहेत, खूप शिकलेले आहेत, डॉक्टर आहेत मॅम. खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज त्यांना भेटायला येतात. तुम्हाला माहिती आहे, आम्हालाही त्यांना भेटायला मिळालं, आमच्या घरी आले होते ते. मॅम, खरं सांगू का, पहिल्या भेटीतनं मला जरा वाटलं होतं की जरा शंका आली होती, जरा डाऊटफुल होते मी. मॅम, आम्ही त्यांना काही सांगण्याआधी ना त्यांना आमचे सगळे प्रॉब्लेम्स माहिती होते आणि त्यावर त्यांनी उपायही दिला. मॅम, आता घरात सगळं चांगलं आहे. त्यांच्या भाषेत सांगायचं झालं ना, सगळं आनंदी आनंद. काय बोलतेस तू अनुप्रिया? तुला वेड लागलंय का? अगं, हे सगळं खोटं असतं. हे बाबा भोंदू बाबा असतात आणि तुझ्यासारखी शिकलेली बाई यावर विश्वास ठेवते. मॅम, मला माहिती होतं की हे सगळं तुम्हाला पटणार नाही, तुमचा विश्वास बसणार नाही, पण माझं एक ऐकाल का? एकदा माझ्यासोबत या, तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या डोळ्यांनी बघा आणि तुमचा विश्वास बसेल, खात्री पटेल तुम्हाला. किती भोळी आहे सगळं तू. मला ना आता तुझी फार काळजी वाटायला लागली. तुझ्यासारख्या साध्या भोळ्या माणसांना हे बाबा लोक फक्त आणि फक्त फसवतात आणि तुझ्या बाबतीत हे सगळं होऊ नये असंच वाटतं मला. नाही नाही मॅम, तुम्हाला वाटतं तसं नाही. ऐका माझं. तू ऐक माझं अनुप्रिया. मी मघाशी बोलले त्याप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात एक बॅड फेस येतो, पण आपले प्रॉब्लेम ना कोणी बाबा सोडवू शकत ना देव. ते फक्त आणि फक्त आपल्याला सोडवावे लागतात. मॅम, पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक असतो. कसं आहे ना, देव आणि आपण त्याचं निर्माण केलेलं अस्तित्व हे फक्त आपल्यावर आलेल्या संकटाला सामोरं जाण्याचं बळ देतं आपल्याला. बाकी आपल्या नशिबात जे असतं आणि जे आपण ओढवून घेतलेलं असतं ते घडल्याशिवाय राहत नाही. मॅम, कसं आहे ना, मी तुमच्या विचारांचा खूप आदर करते, पण हा निर्णय मी खूप विचार करून घेतलाय मॅम. हे जे काही घडतंय ना, ते फक्त आणि फक्त दत्तोबाबांमुळे. दत्तोबाबांमुळे इतक्या दिवसानंतर माझ्या माणसांच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय मला, आणि ते हसू मला घालवायचं नाहीये ना. हे बघ, तुला असं आनंदात बघायला मलाही खूप आवडेल, पण अगं दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. असं असतं तर जगात कुणीच दुःखी राहिलं नसतं. मला सांग, तू म्हणतेस तो बाबा फार बिझी आहे, त्याच्याकडे खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज येतात, मग तरीही त्याला तुझ्या घरी यायला कसा काय वेळ मिळाला? तुला त्याचं वागणं खटकलं, पण तू अगदी सोयीस्करपणे त्याकडे दुर्लक्ष केलंस. माणसाला जे बघायचं असतं ना, तेच माणूस बघतो.
मी तुझी एक हितचिंतक म्हणून तुला सांगते, या सगळ्या प्रकरणात अडकू नकोस. यातनं चांगलं काही होणार नाहीये, झालं तर वाईटच होईल. डोळे उघडे ठेव अनु, आणि बी अलर्ट. आबा आवडलं का लॉलीपॉप? एक नंबर कणसे. पण काय रे, मला संशय तर नाही ना आला? कोणाला काहीच कळणार नाही बाबा. एवढं एअर फ्रेशनर मारतोय, वास कसा आहे. कणसे, अरे खातोय ना मी इकडे. सॉरी 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 बाबा, बाहेर पण मारलाय. नाही काय ना, आज नेमकी एकादशी आणि मला चिकन खायची इच्छा झाली. आता म्हटलं चिकन खायची इच्छा झाली तर इच्छा मारायची कशी? काय रे, तो ऍक्टर सुदेश कुमार येणार होता ना आपल्याकडे रत्न विकत घ्यायला. हो बाबा. किती सांगितलेस त्या रत्नाचे? 2 लाख. आणि तुला केवढ्याला मिळालं? मी 200 रुपयाला घेतला. करेक्ट. पण ते नेहमीच्या माणसाकडनं घेतलेस ना? हो बाबा. तुला सांगतो कणसे, ही सगळी माणसं ना एक नंबरची मूर्ख असतात. अरे खडे चमत्कार याच्यावर विश्वास ठेवतात ते. आपण सांगितलं ना की त्या खड्याची पूजा करा की लगेच खड्याची पूजा करतात. योगायोगानं त्यांचं चांगलं होतं, आणि नाही झालं तर आपण आपले कॉन्टॅक्ट वापरून ते करून द्यायचं है ना. त्यांना आपलं वाटतं हे सगळं जे काही चांगलं झालंय ना ते आपल्या दद्दो बाबांनी दिलेल्या खड्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे त्यांचा आपल्यावरचा विश्वास आणखीनच वाढतो. कणसे, आता आणखीन एक असाच खडा एका बकऱ्याला विकायचा आहे. कोणाला बाबा? ओळख बघू. तो आता नवीनच आपला भक्त झालाय. अविनाश पाटकर. करेक्ट. त्यालाच विकूया खडा. चांगलं धक्क्याला लावूया त्याला. पण बाबा, पाटकर सारखा अगदीच फाटका माणूस एवढा महाग खडा विकत घेईल? 100% घेईल. माझे चमत्कार बघितल्यानंतर त्याचा आणि त्याच्या फॅमिलीचा माझ्यावरचा विश्वास आणखीनच वाढलाय. त्यामुळे आता मी जे सांगणार ना ते तसंच करणार, आणि तू सुद्धा तेच कर जे मी सांगतोय. हो बाबा. कणसे, त्या खड्याचे पैसे इथल्या अकाउंटला टाकू नकोस, आपल्या सिक्रेट अकाउंटला टाक. हो बाबा. आणि त्या जमिनीचा व्यवहार सुद्धा करायचा आहे. हो बाबा. बाबा, आपल्याला त्याच संदर्भात मिनिस्टर साहेबांना भेटायला जायचं आहे. अरे मग भेटूया की. आणि बाबा, तुम्ही त्यांचा प्रचार करावा असं त्यांना वाटतं. जरूर करूया, त्यांचाच प्रचार करूया. मी तर म्हणतो आपण त्यांना आश्वासनच देऊया की या निवडणुकीत तेच निवडून येणार. बाबा, तुम्ही त्यांचा प्रचार केला ना तर मिनिस्टर साहेब 100% जिंकून येणारच. ते येतील रे जिंकून, पण मी काही फुकट प्रचार करणार नाहीये त्यांचा. चांगले पैसे घेणार आहे त्यांच्याकडनं वाजवून. तुला सांगतो कणसे, माणूस सामान्य असो किंवा मंत्री, मूर्खच असतात. खडा चमत्कार याच्यावर विश्वास ठेवतात ते. पण बाबा, ते आपल्यासाठी बरंच आहे ना. अरे म्हणजे काय, त्यावरच तर आपलं पोट चालतं. मी तर म्हणतो हे लोक सदैव असेच मूर्ख राहो, त्यांना कधी बुद्धी न येवो. मग काय, आनंदी आनंद, आनंदी आनंद. राघवजी. सर तुम्ही? अरे भावा, अरे काय मोठं काम केलंस यार तू. आज मी इतका खुश आहे ना, मी तुला सांगू शकत नाही. काय झालंय काय सर? काय झालंय? हे झालंय सर, हे झालंय. चेक कोणाचा आहे? अरे कोणाचा काय, माझा चेक आहे, आपला चेक आहे. काय सांगताय काय सर? पण कुठून कसा आणि अरे कुठून कसा ते राहू दे ना, ही सगळी कृपा फक्त त्या दत्तोबाबांची आहे. राघव,
थँक्यू सो मच यार. काय ना, तू जर हा रेफरन्स दिला नसता ना दत्तो बाबांचा, तर माझ्या आयुष्यात हा चेक आला नसता. माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नसते. हे सगळं फक्त शक्य झालंय दत्तो बाबांमुळे. थँक्यू सो मच राघव. सर थँक्यू काय बोलताय. तुम्हाला एवढ्या दिवसांनी आनंदी बघून खूप बरं वाटतंय. हे घ्या. तर राघव, हा ना आनंद आहे नाही आहे मला काही कळत नाही, पण मला एवढं मात्र नक्की कळत आहे की पैसे हातात आले रे. आमना पैसे आले तर सगळ्यात आधी तेलंगला कळवतो ना. हॅलो, ऐका, ओरडण्याच्या आधी ऐका. तेलंग, तुमचे पैसे 2 दिवसात तुम्हाला मिळणार आहेत. ऐकून घ्या माझं, 2 दिवस लागणार कारण माझ्याकडे चेक आहे. तेलंग, वठायला 2 दिवस नाही लागणार का? हा, पैसे एकदा अकाउंटला जमा झाले की दुसऱ्या दिवशी स्वतः येऊन तुमच्या हातात देणार मी लगेच. मग शब्दाचा पक्का अविनाश पाटकर, लक्षात ठेवा. थँक्यू थँक्यू. तुला सांगू, घरी पण सगळे खुश आहेत रे. म्हणजे एवढे दिवस पैसे नव्हते, प्रेशर होतं, कुणी असं थेट बोलून नाही दाखवलं मला, पण मला ना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जाणवत होता. आज पैसे मिळाले, घरात एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे. अरे, घर जर सुखी असेल तर आपण आनंदातच असतो रे. सर तुम्हाला सांगतो, आता आपल्या कामाचं पण चांगलं होईल बघा. अरे 100% चांगला होणार. मी सांगतो ना तुला, दत्तो बाबांवर माझा पूर्ण विश्वास आहे. हे बघ, चेक मिळाला की नाही. अरे काय ना, जोपर्यंत अकाउंटला पैसे नसतात ना तोपर्यंत माणूस प्रेशर मध्ये असतो, लक्षात ठेव. पण कसं आहे ना सर, कधी कधी ही श्रीमंत लोक वेगळ्याच टेन्शनमध्ये जगत असतात. हे वेगळे टेन्शन असतात म्हणजे म्हणजे कसं आहे, या जगात एखाद्याकडे पैसा असेल तर माणसं नसतात. कोणाच्या घरात नको नको ते आजार असतात. कुणाच्या मुलामध्ये काही ना काही व्यंग असतं. बघायला गेलं तर कोणीच पूर्णपणे सुखी नसतं. आणि अशा लोकांसाठीच बाबा असतात, जे चमत्कार करतात आणि तुमचं आयुष्य सुखी बनवतात. अहो थांबा जरा. दत्तोबाबांच्या सर्व भक्तांची दत्तोबाबांच्या वतीने मी माफी मागू इच्छितो. काय आहे, 25 एक भक्त बाबांच्या भेटीसाठी थांबलेले आहेत, त्यामुळे बाबांबरोबर तुमची भेट होऊ शकत नाही. मी स्वतः तुमची माफी मागतो. अहो याला काय अर्थ आहे? आम्ही आठवडाभर झालं रोज येतोय आणि बाबांची भेट होत नाही म्हणजे काय? ज्यांना भेटणं गरजेचंच वाटतंय ना, त्यांनी VIP फी भरा आणि मग बाबांची भेट होईल तुमची. ठीक आहे, मी पैसे भरते, पण भेट होईल ना? हो मॅडम. आपण थांब, आपल्याला नक्कीच भेटतील. क्या मस्त. काय कणसे, ओळखलत मला? म्हणजे काय? तुमच्या गळाला जो अविनाश पाटकर नावाचा मासा लागला ना, त्याच्याबद्दल मला अहो, काय बोलताय तुम्ही? भान आहे का तुम्हाला? काही तुमची भाषा. लोक इथे समस्या घेऊन येतात आणि बाबा त्या समस्यांचं निवारण करतात. तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम असेल ना, तर तुम्ही बाबांना भेटू शकतात. नाहीतर निघा, तुम्ही निघा. कणसे, रागवलात तुम्ही? आता ना तुम्हाला मी स्पष्टच सांगते, माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही आहे हो, पण मी तुमच्या बाबांच्या आयुष्यात प्रॉब्लेम क्रिएट करू शकते. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर बाबांची भेट घडवून द्या. बरोबर. बाबा आता बिझी आहेत, फ्री झाले की तुमची भेट करून देतो मी. तोपर्यंत बसा ना तुम्ही. बसा बसा ना, बसा. पिऊ, तू म्हणतेस खरं, पण मला या सगळ्यावर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे तुझ्या बाबांना लगेच कॉन्ट्रॅक्ट मिळणं, तुझ्या आत्याला लगेच स्थळ येणं, अगे सगळे कोइन्सिडेन्सेस आहेत. मलाही असंच वाटलं होतं, पण आता त्या बाबाच्या बाबतीत मी जरा डायसी झाले. तू त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढलीस का? हो अगं, इंटरनेटवर त्या माणसाबद्दल काही चुकीचं असं लिहिलेलंच नाहीये. इनफॅक्ट तू जे म्हणालीस ना की चमत्कार वगैरे, तेच दाखवलंय सगळं. पण पिऊ, तो जे काही चमत्कार दाखवतोय ना, ते एखादा हुशार माणूसच करू शकतो. तो फक्त हुशार नाही, पक्का शहाणा माणूस आहे. ए पिऊ, तुला आठवतं आपल्या कॉलेजमध्ये एक सर आले होते. अगं ते असे, अगं अंधश्रद्धेवरती लेक्चर दिलं होतं त्यांनी. कानविंदे सर. कानविंदे सर.
आपण त्यांना भेटलं पाहिजे. हो चालेल, आपण तसंच करूया. काय ना, आपण वयाने लहान आहोत, आपण कॉलेजला जातो म्हणून कोणी आपलं ऐकत नाही. पण एखादा मॅच्युअर माणूस बोलला ना तर सगळ्यांना ऐकावंच लागेल. एक्झॅक्टली. बरं पिऊ, तू मला म्हणत होतीस की काकूंच्या आरजे क्लासबद्दल त्या बाबाला कळलंय म्हणून. पण हे कसं पॉसिबल आहे? म्हणजे घरातल्या कोणीतरी सांगितलं असेल तेव्हाच कळलं असेल ना. राघव काका त्यांनी सांगितलं नसेल? नाही 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 नाही, राघव काका असं काही करणार नाहीत. ते खूप चांगले आहेत रे. पण तू म्हणतोयस तसं घरातल्या गोष्टी बाहेर सांगणारं घरातलंच कोणीतरी असू शकतं. या 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 मिसेस पाटकर, बसा बसा. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. बोला, काय काम काढलं आज माझ्याकडे? एक मिनिट, मला सांगा तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, थंड? दिव्य पेयजल जे तुम्ही इथे येणाऱ्या प्रत्येक बाईला देता. म्हणजे तुम्हाला सगळं कळलं तसं समजा हवं तर. आणि तरी तुम्ही इथं आलात? स्वार्थ. स्वार्थासाठी माणूस कधीही कुठेही जाऊ शकतो, नाही का? जरा स्पष्ट बोलाल, तुम्हाला काय बोलायचंय ते? अनुप्रिया पाटकर, बर्बाद करायचंय मला तिला. का? त्याच्याशी तुमचा काहीच संबंध नाही. मग तुम्ही इथे कशासाठी आलात? आता अनुला बर्बाद करण्यासाठी तुम्ही माझी मदत करू शकता आणि तिथे पोहोचण्यासाठी मी तुमची मदत करू शकते. कशी? पाटकरांच्या घरातली खडानखडा माहिती मी तुम्हाला देऊ शकते. नाही, पण तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचंय? सूड उगवायचंय पाटकरांवर. त्यांना बर्बाद करून सोडायचंय, त्यांना घराच्या बाहेर हकलायचंय मला. मग त्यात माझा काय फायदा आहे? तुमचा काय फायदा आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. डील. डील. आनंदी आनंद, आनंदी आनंद. आता बघ कसं बर्बाद करते तुला अनु. अगं हे सगळं खोटं असतं. हे बाबा भोंदू बाबा असतात. तुझ्यासारख्या साध्या भोळ्या माणसांना हे बाबा लोक फक्त आणि फक्त फसवतात. आई, आय डोंट बिलीव्ह इन दिस. आणि मला असं वाटतं की तू पण हे सगळं थांबवावंस. आई, असं काहीही नसतं. नको स्वतःची फसवणूक करून घेऊ. कुणावर विश्वास ठेवू मी? दत्तोबाबांवर की पिहू आणि सोनाली मॅडमवर? खूप दिवसांनी माझ्या आयुष्यात आलेल्या आनंदावर विरजण घालू की जे होतंय ते होऊ देऊ? आई, आई तुमच्या गोळ्या तिकडे काढून ठेवल्यात, त्या घ्या आणि पटकन जेवायला या. मी वाढायला घेते. आई. हो हो आले ग. अनु,
अनु कुठे आहे? हा अरे तुम्ही लवकर आला आता. बरं झालं, द्या. मी आता आईंना वाढायलाच घेत होते. तुम्ही पण फ्रेश होऊन घ्या, तुम्हाला पण वाढते. या या चला, चला. तू जरा माझ्या हातातला डबा बरोबर दिसला तुला, है ना? दुसरं काही दिसलं नाही. अरे हो, सॉरी सॉरी, मी बॅगच घेतली नाही. तुम्ही जा लवकर फ्रेश होऊन. काय आहे माझ्या हातात? हे काय? आता दिसलं मला. काय रे? मी तुम्हा दोघींसाठी गिफ्ट आणलेले आहेत. काय गिफ्ट? कशाला? कशाला म्हणजे? अगं दत्तो बाबांच्या कृपेनं आपल्या आयुष्यात आता नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालाय आपल्याला. मग इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळत असताना माझ्या आईसाठी आणि माझ्या बायकोसाठी मी काय आणणार नाही, म्हणून तुमच्यासाठी गिफ्ट आणलेत मी. म्हणून काय? अगं सुंदर साडी आणली तुझ्यासाठी. माझ्यासाठी? म्हणजे अरे अभि, खरंच हे किती सुंदर आहे आई. है ना? माझ्याकडे हा कलर नव्हता रे. आई खूप सुंदर आहे साडी. हो. आणि आणि हो, कशाला? कशाला म्हणजे काय? आणि ही साडी तुझ्यासाठी. छान आहे रे. खूप सुंदर आहे. हो अहो, पण काय गरज होती? कशाला उगीच खर्च करायचा? गरज कशी नाही, आणि खर्चाची काळजी तू करू नकोस. बाबांच्या कृपेने खूप मिळणार आहे आपल्याला. हो, पण पैसे अजून आले नाहीये. ठीक आहे ना, पैसे येतील जातील, कमवू खर्च करू, पण त्याही पेक्षा खूप मोलाच्या दोन गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात. एक आई, दुसरी तू. पण तुम्हाला दोघींना एक गोष्ट कळतीये का? आई, जेव्हा लहान होतो तेव्हा ज्या ज्या अडचणी मी फेस केल्या त्या प्रत्येक अडचणीत तू मला मदत केलीस. चुकलो, हरलो, पडलो, पण तरी तू आधार दिलास. तू परत उभं केलंस, जगायला शिकवलंस, जिंकायला शिकवलंस. पण या सगळ्या प्रवासात जोडीदार म्हणून तू मला साथ दिलीस अनु. अख्खं जग जरी माझ्या विरोधात गेलं तरी माझी अनु माझ्या बरोबर होती, आणि मला खात्री आहे की ती कायम असेल. कायम. आता तुम्हीच मला सांगा, अशा दोन देव्या माझ्या समोर असताना त्यांच्यासाठी मी गिफ्ट नाही आणणार का? आणायलाच पाहिजे. थँक्यू.